महाराष्ट्रात मराठी सक्तीचा वाद वाढला। राज ठाकरेंविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। त्यांच्यावर बाहेरील लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आरोप आणि पक्षाची नोंदणी रद्द करण्याची मागणी। उद्धव ठाकरेंनी निवडणूक चिन्हाबाबत मोठे विधान केले। निवडणूक आयोगावर टीका केली। म्हणाले की शिवसेना नाव हे त्यांच्या कुटुंबाचा वारसा आहे, जो कोणीही हिसकावून दुसऱ्याला देऊ शकत नाही। मुंबईत पावसापूर्वी पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे। 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 23 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत भिवंडीत 24 तास पाणी पुरवठा बंद राहील। उद्या तिन्ही मार्गांवर दुरुस्ती आणि देखभालीसाठी मेगा ब्लॉक। अनेक गाड्या प्रभावित होतील। प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा। गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी। मध्य रेल्वे 22 ऑगस्टपासून गणेश भक्तांसाठी 250 गणपती विशेष गाड्या चालवणार आहे, ज्यामुळे कोकण आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये प्रवास सोपा होईल। पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानशी क्रिकेट सामना। उद्धव गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लेजंड्समधील भारत-पाकिस्तान सामन्यावर BCCI कडून उत्तरे मागितली आहेत। काँक्रिटीकरण असूनही जूनपासून शहरात 6,758 खड्ड्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत। BMCच्या लाईव्ह डॅशबोर्डनेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उघड केले। पावसाळ्यानंतरही दुरुस्तीचे काम अपूर्ण। मुंबई आणि उपनगरांमध्ये 24 ते 31 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत घोषणा केली। मुंबई लोकलमध्ये गर्दी कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि जलवाहतूक प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल। वसईमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू। वसई तहसीलदार कार्यालयात EVM पडताळणी करण्यात आली। ठाण्यातील दिवा स्थानकात भयानक घटना। विनयभंगाचा निषेध करताना आरोपीने महिलेला मालगाडीसमोर ढकलले। घटनेत महिलेचा जागीच मृत्यू। आरोपी राजन सिंग यांना पोलिसांनी अटक केली। भाजपा नेते नितेश राणे यांचा राज ठाकरेंच्या हिंदी शिकवली तर शाळा बंद होतील या विधानावर प्रत्युत्तर। म्हणाले, शाळा का, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या मदरसे बंद करा। मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत करा किंवा मरोची लढाई होईल। मनोज जरांगे पाटील यांनी मराठी बांधवांना मोठ्या संख्येने निषेधात सहभागी होण्याचे आवाहन केले। लाडकी बहीण योजनेतील अनियमिततेमुळे महिला आता नाराज आहेत। 80,000 अर्ज रद्द देखील केले आहेत। लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि नवीन नोंदणी ही थांबली आहे। अर्ज पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे। भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला। ते म्हणाले, जो कोणी राज ठाकरेंसोबत जाईल तो त्याच्यासोबतच जाईल, तो फक्त द्वेषाचे राजकारण करत आहे। वाशी पोलिसांनी सिराज इद्रिस चौधरी नावाच्या आरोपीला अटक केली। आरोपीने दुबईत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेचे लैंगिक शोषण केले। वसईमध्ये गॅस सिलेंडरचे काळाबाजार। घरगुती गॅस चोरी करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरले जात होते। पोलिसांनी 52 सिलेंडर जप्त केले। नवी मुंबई 3 कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टरची 21 लाखांची फसवणूक। फायनान्स कंपनीने मालक चेतन पानसाळ यांच्या विरुद्ध फसवणूक आणि बनावटीचा गुन्हा दाखल केला। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 89,700 रुपये झाली, तर चांदीमध्येही 1,16,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली। महाराष्ट्रात ॲप आधारित कॅब चालकांचा संप सुरूच आहे। गीग कामगारांच्या नेत्याने उपोषण सुरू केले। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र आणि अधिक आक्रमक करण्याचा इशारा देखील दिला।